विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहे. सर, तुम्ही या ठिकाणी पाहणी केली आहे, काय सांगा? मला असं वाटतं मी बोललो आहे, या ठिकाणी जो ॲक्सिडेंट आहे हा भयानक आहे. कारण या भागात हा रेसिडेन्शियल एरिया असताना इथं केमिकलच्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आणि जे केमिकल्स विष म्हणूनच ओळखले जातात, याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता होती. याच्यावर लक्ष नाही. रिॲक्टर हे झालेलं आहे, रिॲक्टरविषयी सरकारचं धोरण नाही. या सगळ्या बाबी याला कारणीभूत आहे. याआधी आपण उद्धव ठाकरेंची सत्ता असताना या ठिकाणी या कंपन्या दुसरीकडे न्याव्या असं म्हटलं जात होतं. ठरलं होतं तसं, परंतु नंतर या गोष्टी झालेल्या नाही. या सरकारने त्याच्याविषयी पावलं उचललेली नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. एकंदरीत अशा प्रकारे अनेक स्फोट होतात ते, आणि पाहायला गेलं तर यांची स्वतःची यंत्रणा देखील या ठिकाणी नाहीच आहे ना. स्वतःची यंत्रणा नाहीच आहे. खरं तर या उद्योग विभागात तशी स्वतंत्र यंत्रणा असते कॉर्पोरेशनच्या यंत्रणेवर. कारण वेगवेगळे हे केमिकल अपघात आहे, याला काही पाण्याने होतात, याला वेगळं सगळ्या केमिकल्स लागतात आग विझवायला, जीव वाचवायला. त्या कोणत्याच यंत्रणा इथं नाही आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्याने या कंपनी हलवण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. हे जुनंच ठरलेलं आहे, परंतु 2.5 वर्षात यांनी काय केलं हा माझा प्रश्न आहे त्यांना. राजकीय राज्य मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आता मनाचे श्लोक आणि त्याच्याविषयी नंतर बोला. आता आपण हे अंबादास दानवे होते, ज्यांनी सांगितलेलं की 2.5 वर्षात याच्यामध्ये काय केलेलं आहे हे मांडणं त्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे की 2.5 वर्षात त्यांनी नेमकं काय केलं हे त्यांनी स्पष्ट करावे असं जे आहे ते अंबादास दानवे यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.